सगळं कुटुंब मागे सारलंय आज, आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या. तुम्ही आमच्या पाठीमागून जाऊ नका, सदैव आमच्या पाठीशी. सर्वांनी शांततेत बसा. 2 शब्द आपल्याला वैभव बोलेल. नमस्ते. तुम्ही इथं आलात, ही संख्या बघून म्हणजे काय बोलू ते सुचत नाहीये. तुम्ही असेच खंबीरपणे आमच्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करते. आणि जे आज दुःखाचा प्रसंग आहे, तुम्ही सगळे आमचे दुःख वाटण्यासाठी आलेले आहात. मी वैभवी संतोष अण्णा यांची मुलगी. माझे आजोबा रेणापूर तालुक्यातील वाला आहेत. आणि एवढीच विनंती म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या वडिलांसोबत काय झालंय. त्यांची जी क्रूरपणे हत्या केली, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येत सहभागी आहात आणि असेच कायम आमच्या सोबत राहा. आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतलंय, मला असं वाटतं की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा त्या जी आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे ती वेळ कोणत्याच कुटुंबावर येऊ नये. आणि माझे वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते एक समाजसेवक होते. त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं. त्यांनी आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही. त्यांनी समाजासाठी म्हणजे गावात झुंजत राहिले. गावामध्ये